Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख नावाची वादळे आपल्या आयुष्यात येतात. आपली परीक्षा घ्यायला, आपल्याला सक्षम बनवायला, आपल्याला घडवायला. म्हणून जर दुःख आपल्या आयुष्यात आलं किंवा डोकावलं तर घाबरू नका. त्या दुःखाचा सामना करत, त्याला तोंड देत खचून न जाता सामोरे जावा. कारण आयुष्यात दुःख येणं गरजेचं आहे, तर सुखाची चव कळते. मित्रांनो, तो एक निसर्गाचा एक संकेत असतो, तो असा की जर तुमच्या आयुष्यात दुःख येत असेल तर लवकरच तुमचे दिवस बदलणार आहे. आणि दुःख आलं तर हसतमुखाने त्याचं स्वागत करा, कारण त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं. आपलं कोण आणि परके कोण त्याची जाणीव आपल्याला होत असते. मित्रांनो, आपण आपल्या परिवारासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस झटत असतो, मेहनत करत असतो. म्हणून तुम्ही जे काही काम करत असाल त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेलच, पण त्यासोबतच दिवसातून किमान एक वेळ तरी चेहऱ्यावरती स्माइल ठेवा. त्याने असं होईल की जे तुम्ही काम करत असाल त्यात तुम्हाला यश मिळेल आणि प्रसन्न मनाने केलेलं काम कधीही सक्सेस नक्की होतं. म्हणून चेहऱ्यावरती दिवसातून एक वेळा तरी स्माइल ठेवा. आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे आणि आपण जे काम करतो त्यासाठी सुद्धा चांगलं आहे. आज मी तुमच्या डोळ्यासमोर एक जिवंत उदाहरण उजागर करणार आहे. सर्वांना माहित आहे, आपल्या आयुष्यात वडिलांचं स्थान परमेश्वरापेक्षाही जास्त असतं. त्या स्वरूपाची गोष्ट मी आज तुमच्या डोळ्यासमोर मांडणार आहे. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवून जाईल. त्यामध्ये संघर्ष आहे, प्रेम आहे, त्यासोबतच खूप अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला माणुसकीचा खरा धर्म शिकवतात. समाज म्हटला तर आपण समाजात राहतो, समाजात देणं लागतो, त्यासोबतच आपला त्यात परिवार असतो आणि प्रत्येक जण आपल्या वडिलांवर खूप प्रेम करत असतो. मित्रांनो, मी तुम्हाला एका 8 वर्षाच्या मुलाची गोष्ट सांगणार आहे आणि त्यांच्या वडिलांची. मित्रांनो, आज मी तुमच्या डोळ्यासमोर एका त्रिकूट फॅमिलीची गोष्ट मांडणार आहे. त्या गोष्टीतून एका मुलाचं आपल्या वडिलांवर असलेले जे प्रेम आहे ते दिसेल. त्यासोबतच मेहनत, कष्ट, संघर्ष अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या गोष्टीतून दिसणार. म्हणून गोष्टीची सुरुवात चीनमध्ये झाली. चीनमधील जियांगसू प्रांतातील झुझोयू शहरात राहणारा 8 वर्षाचा मुलगा आहे. त्याचं नाव काओ किंगट्यांग. काओ इंगट्यांग चीन मधील नाव आहे. साहजिकच थोडी अवघड असतील, म्हणून जर थोडं खालीवर झालं तर समजून घ्या मोठ्या मनाने. मित्रांनो, 8 वर्षाचा मुलगा आहे फक्त. त्रिकूट फॅमिली आहे. फॅमिलीमध्ये बाबा आहे, आई आहे आणि काओ इंगट्यांग आहे. स्कूल मध्ये जाणारा मुलगा आहे. मित्रांनो, आयुष्य आपल्याला बरंच काही शिकवत असतं. आपला दुःख आपल्या आयुष्यात येत असतं. मित्रांनो, ह्या गोष्टीमध्ये, या सत्य गोष्टीमध्ये अशा काही घटना घडतात की काओ इंगट्यांगचं पूर्ण आयुष्य बदलून जातं. मग असं काय घडलं असेल ते आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला विदाउट विजा चीनला जावं लागेल. कसं? विचाराने. आता त्रिकूट फॅमिली म्हटलं की संघर्ष हा येतोच. पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. आयुष्य हे खूप कठीण आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याला काही ना काही शिकायला मिळत असतं. त्या स्वरूपाचं आज मी तुमच्या डोळ्यासमोर ही सत्य घटना उजागर करणार आहे. वडिलांचं नाव आहे मित्रांनो काऊले. दिवस काळ कोणासाठी थांबत नाही.
आयुष्यात कधी कशी वेळ येईल किंवा या प्रपंचामध्ये निसर्गाने नियतीने काय मांडून ठेवलंय किंवा काय वाढून ठेवलंय आपल्या पुढ्यात आपल्याला काहीच कल्पना नाही. म्हणून या गोष्टीपासून तुम्हाला एक जीवनाचा अथांग सार मिळणार आहे. म्हणून व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर मनाच्या कोपऱ्यात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सपोर्ट करा, लाईक करा. त्रिकुट फॅमिली अतिशय कष्टकरी फॅमिली, हॅपी फॅमिली. मित्रांनो, जो काओ इंट्यांग आहे त्याचे वडील आहेत. वडिलांचं नाव आहे काओ लेई आणि त्यांची वाईफ आहे ती हाऊस वाईफ आहे. एक दिवस काओ इंट्यांग याचे वडील खुर्चीवर बसलेले असतात. शेजारी त्यांचा मुलगा काहीतरी खेळत असतो आणि काओ लेईला अचानकच चक्कर येते आणि ते खाली पडतात. आपला बाप खाली पडले हे बघितल्यावर मुलाची रिॲक्शन होते की तो मुलगा बाबांकडे धावत जातो. आई जाते की काय झालं. सुरुवातीला सर्व नॉर्मल वाटतं की नाही काहीतरी अशक्तपणा जाणवत असेल म्हणून चक्कर आली आणि खाली पडली. पण त्यांना माहित नव्हतं की आता त्यांच्या आयुष्याला नवीन वळण लागणार आहे. इंट्यांग हा 8 वर्षाचा असतो आणि आईला सुद्धा टेन्शन होतं की काय झालं असेल. साहजिकच आहे, मनामध्ये भीती निर्माण झाली माणसाच्या की हा ब्रेन, ही सिस्टीम एक वेगळं काम करते. जे व्हायला नको ते काओ लेई सोबत होतं, म्हणजे काओ इंट्यांग यांच्या वडिलांसोबत होतं. सुरुवातीला त्यांना वाटायचं की अशक्तपणा जाणवत असेल म्हणून चक्कर आली असेल किंवा काही ते सिम्पटम्स आहे ते दाखवत होते शरीरामध्ये, ताप येणे. तर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांचा रिपोर्ट आला की काओ लेई यांना रक्ताचा कर्करोग झालाय. त्याला सायंटिफिक भाषेमध्ये ल्युकोमिया बोलतात. हा रक्ताचा कॅन्सर आहे आणि डॉक्टरांनी सगळेच केलं. ऑब्विसली सर्व डॉक्टर करतात. आपला पेशंट म्हटल्यावर फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी यांची ही असते की आपल्या पेशंटला काय खरं आहे किंवा काय नाही ते सांगतात. आणि काओ लेईंनी सांगितलं की डॉक्टर मला काय प्रॉब्लेम आहे ते मला सांगा. तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला थोडी हिंमत ठेवावी लागेल किंवा धाडस ठेवावं लागेल. तुम्हाला जे मी सांगणार आहे ते थोडं म्हणजे तुम्हाला शॉक लागेल किंवा धक्का पोहोचेल. आणि ऑब्विसली अशा काही गोष्टी माहीत झाल्या तर हे मानवी मन आहे, कसं रिॲक्ट होईल ते सांगता येत नाही. त्या स्वरूपाचं काओ लेई यांना सांगितलं की तुम्हाला एक गंभीर आजार जळलेला आहे, त्याचं नाव आहे ल्युकोमिया. ल्युकोमिया हा रक्ताचा कर्करोग आहे, म्हणजे ब्लड कॅन्सर आहे. आणि सांगितलं. आता मोठा प्रश्न असा पडला की त्यांच्या डोळ्यासमोर उद्भवला नवरा बायकोंच्या की मुलगा अजून लहान आहे, बाप असतो आणि बापाचं महत्व ज्यांना बाप नाही त्यांना कळते. मित्रांनो, नवरा बायकोने विचार केला मुलगा अजून लहान आहे, आता एवढं मोठं संकट आलेलं आहे. पण डॉक्टरांनी त्यासोबतच सांगितलं बोन मॅरो ट्रान्सप्लांट ते एक सायंटिफिक असतं, ते करणं आवश्यक आहे. आता ही प्रोसेस खूप खर्चाची पण आहे आणि साधारण फॅमिली अफोर्ड नाही करू शकत. बघू पुढे काय होतं. मग डॉक्टरांनी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही जर बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं तर तुमचा जीव वाचेल, अन्यथा काय होईल ते सांगता येत नाही अद्यापर्यंत. किंवा म्हणता येईल जेव्हा काओ लेई हॉस्पिटलला गेले आई आणि बाबा, तेव्हा काओ इंट्यांग हा मुलगा 8 वर्षाचा शाळेत गेला होता आणि शाळेतून आला. आई बाबा सुद्धा घरी आले, बसले होते, टेन्शन मध्ये होते की आता कसं होईल. त्याच वेळेला असं झालं की बोन मॅरो मिळाला म्हणजे माणसाला एक होप असतात आणि आशेवर जग कायम आहे. त्यांनी सर्चिंग चालू केली तर दुःखाच्या वेळी कोणी सोबती नाही. सुख के सब साथी, दुःख में ना कोई, हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. त्यासोबतच त्यांच्यासोबत सुद्धा असं झालं की सुखाच्या वेळी सर्वजण असतात, दुःखाच्या वेळी कोणी नसतं.
मग त्यांना आवश्यक होता तो बोन मॅरो मॅच होणं किंवा मिळणं, तो त्यांना मिळाला नाही. मग आई, बाबा आणि इंगप्यांग बसले होते. तेव्हा डॉक्टरांनी सजेस्ट केला की तुमच्याच घरातील काओ इंगप्यांग म्हणजे तुमचा मुलगा जो 8 वर्षाचा, त्याचा बोन मॅरो तुम्हाला मॅच होईल. ही होप काओ लेईला माहीत झाली. म्हणजे त्याच्या वडिलांना की अजून लहान आहे, मेडिकल कंडिशन मध्ये तो फिट आहे की नाही, नॉर्मली सांगितलं. आता ही बातमी जेव्हा त्या मुलाला कळली, म्हणजेच काओ इंगप्यांगला 8 वर्षाचा तो मुलगा आहे त्याला, तेव्हा झालं असं की त्याला सुद्धा शॉक बसला. एवढा गंभीर म्हणजे आजार आहे. प्रोसेस असते, त्या प्रोसेस नुसार डॉक्टर सांगतात जीव वाचणं महत्वाचं आहे. पण जसं डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं की बॉन मॅरो तुमच्या मुलाचा तुम्हाला मॅच होईल, पण त्याचं वजन अजून कमी आहे आणि त्याचं वजन 45 किलोपेक्षाही कमी आहे. ते मेडिकल टर्म्स मध्ये बसत नाही. आपण त्याचा बोन मॅरो घेऊ शकत नाही किंवा ते एक असते प्रोसिजर, ते करू शकत नाही. बोन मॅरो काढण्यासाठी किमान त्याला 45 किलो वजन असण्याचे गरजेचे आहे, असं डॉक्टरांनी काओ लेईला सांगितलं. त्याचं वजन थोडं जास्त पाहिजे, मग ही प्रोसेस आपण करू शकतो आणि तुमचा जीव त्याने वाचू शकेल. आणि मग जेव्हा काओ इंगप्यांगला हेच कळलं सर्व की बाबांचा जीव धोक्यात आहे, अडचणीत आहे, त्याने एक गोष्ट ठरवली, मी बाबांना वाचवणार, मी बाबांसाठी काहीतरी करणार. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो ठरवतो, माझं वजन कमी असलं तर काय झालं, पण बाबांचा जीव माझ्यापेक्षाही मोठा आहे. आज जे मी काय आहे त्यांच्यामुळेच आहे. 8 वर्षाचा मुलगा आहे मित्रांनो. आणि नियतीचा खेळ अजून खेळला जातो. त्याच्या मनात एक बोलतात ना, बाबांविषयी जे प्रेम होतं ते त्याला सिद्ध करायचं होतं, म्हणून तो बोलतो मी माझ्या बाबांना वाचवणारच. आणि प्रयत्न केले. एका महिन्यात त्याने 11 किलो वजन वाढवले मित्रांनो. तो रोज भरपूर जेवण करायचा. आई त्याला वेगवेगळे पदार्थ बनवून देत असे. सोबत तो व्यायाम पण करत होता. रोज 1 तास तो चालत होता. ताकद वाढवण्यासाठी या प्रक्रियेत त्याला थकवा, अशक्तपणा वाढल्यामुळे झाला किंवा पांढरा पडला तो, पण त्याने हार मानली नाही. कारण त्यांना महत्वाचं हे होतं की आपल्या वडिलांचा जीव वाचायला पाहिजे. आणि त्याला यश मिळालं, त्याचं वजन वाढलं. डॉक्टरकडे रिपोर्ट त्याचे काढले गेले, तेव्हा डॉक्टरांना कळून चुकलं की आता हा जी प्रोसेस आहे सुरक्षितपणे किंवा सेफली त्याचा बॉन मॅरो काढण्यासाठी तो कॅपेबल आहे. आणि मग ही आनंदाची बातमी काओ लेईला सांगितली, म्हणजे त्या मुलाच्या वडिलांना. 2016 मध्ये झुझोयू मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाला. शेकडो लोकांनी मदत केली. आता या गोष्टीसाठी पैसा वगैरे लागतो. मग त्यांनी घर विकलं, ते नातेवाईकांनी विकत घेतलं, पैशाची मदत केली. या गोष्टी सर्व होल्या. समाजाने मदत केली, फुले आणली. एखादा व्यक्ती जर हॉस्पिटलमध्ये असेल तर त्याला जे पदार्थ आणले जातात, चांगलं खाऊ घालतात लोक, प्रत्येक जण आणतो. कारण अडचणीच्या काळात आपलेच कामा येतात असं म्हटलं जातं. तेच काओ ली यांच्याविषयी झालं. आर्थिक मदत समाजाने केली, नातेवाईकांनी केली, त्यांनी घर विकलं आणि समाजाने पुन्हा त्यांना उभं केलं. अखेर काओ इंगप्यांग 8 वर्षाचा जो होता मुलगा, त्याची मेहनत, त्याचं ज्याला जे पाहिजे होतं ते त्याने साध्य केलं आणि दाखवून दिलं सर्व जगाला की जर मनामध्ये इच्छा, आकांक्षा आणि प्रेम असेल तर सर्व काही साध्य करता येतं. मित्रांनो, या गोष्टीतून, या सत्य घटनेतून प्रेम आणि जबाबदारी कोणत्याही वयात मोठी ताकद देतात. वय म्हणजे वयाचं आणि काही घेणं देणं नाही, फक्त त्या
गोष्टीविषयी आपल्याला आपुलकी पाहिजे, आपण जे करतोय ते चांगलं काम करतोय ही मनात इच्छा असेल तर आपल्याला सर्व काही साध्य करता येतं. तेच काओ इंग-टँगने आपल्याला सांगितलं. त्याग आणि धैर्य हेच खरे आयुष्यात लागू होतात. समाज आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तसेच मित्रांनो, आई वडील आपल्यासाठी आयुष्यभर झटत असतात. आपल्या चांगल्या विचार मनात घेऊन आपल्याला योग्य ते डायरेक्शन देत असतात, संगोपन करत असतात. पण मुलगा मोठा झाला, त्याला कळायला लागली, दुनियादारीची ओळख झाली की बरेच काही गोष्टी अशा घडतात की त्या नको व्हायला पाहिजे आणि खूप मनाला चटका लागतो. उदाहरण सांगायचं झालं तर तोच मुलगा मोठा झाल्यावर आईवडिलांना बोलतो की तू माझ्यासाठी काय केलं, तेव्हा ही गोष्ट मनाला चटका लावून जाते. अशा प्रकारे चीनमध्ये ही सत्य घटना झाली, घडली आणि जगाने या गोष्टीकडून एक आशावादी दृष्टिकोनाने बघितलं. म्हणून मित्रांनो, आयुष्यात जर संकट आलं तर रक्ताचंच नातं उभं राहतं. या गोष्टीतून आपल्याला बघायला मिळालं. व्हिडिओ कसा वाटला, तुमचा जो काही अभिप्राय असेल, वाईट चांगला, तो नक्की सांगा. मला पण प्रेरणा मिळते आणि मी तुमच्यासाठी समाजातील ज्या घडतं तेच तुमच्या डोळ्यासमोर उजागर करत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वप्न बघत राहा. काय माहित, एक दिवस तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल या आशेवर प्रेम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.